सगळ्यांचा मी खास करून मीडियाचा आभार मानतो. तुमचं ते सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळं ही पत्रकार परिषद घेतात. आणि मग सूत्र मधात ठेवायचे नाही, डायरेक्ट गोत्रा आणले पाहिजे. आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. मलाही माहित नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतोय. केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलंय. मला वाटतं कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असं. हे तुमची कृपा आहे. म्हणजे कधी कधी एखादी म्हणजे बा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही. म्हणून तुमचं मी आभार मानतो. दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो. आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं, पण मी ते टाळलं. दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो. आणि मग नंतर आंदोलन झालं. कर्जमाफीच्या मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली. विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली. आणि त्या ह्याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे. त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते. 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती, पण ते झाली नव्हती. पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता. आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो. पण तर माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम, बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता. बच्चू कडू BJP सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला. मधात जरांगे साहेब होते. या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला. पण आम्ही थकलो नाही. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.